काय पाहिलं तिने या मुलामध्ये? तुम्ही त्याचा आत्ता का विचार करताय? मला फरक वगैरे पडत नाहीये. तडजोड करू नकोस, असा माझ्या बाबांचा सल्ला. मी मानेन असं झालो तेव्हापासूनच अपमानही गिळायला शिकलोय माधुरी मी. कर्तृत्व नसलेल्या पुरुषाबरोबर किती काळ आधी संसार करतेस ते पाहूया. कुणी सांगावं? माहेरी येऊन राहण्याची वेळ येईल माझ्यावर, अशी वेळ नाही येणार. माधुरी, आम्ही तुझ्याशी खूप रूडली बोलतोय असं तुला वाटेल कदाचित. यामागची काळजी, तळमळ तू जरा समजून घे. तुझं वाईट होऊ नये म्हणून शेवटपर्यंत आम्ही तुझं मन वळवण्याचा प्रयत्न करतच राहणार आहोत. माझ्या पर्सनॅलिटीत एक अपील आहे आणि तूच सांग, जगातल्या कोणत्या पुरुषाला अशी अपील असणारी स्त्री आपल्या आजूबाजूला आवडणार नाही? त्याने माझी रिव्हॉल्वर अशी हिसकावून घेतली की. हिसकावून? हो, हिसकावून घेतली की तुम्हीच प्रेमानं त्याला दिली? इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे काय ते बी सांगता आलं नाही मला. अगं हे पोलीस लोकच चुकीचे आहेत. आपण भाऊजीच्या पाठी उभं राहू आणि बघूया कोण काय करतं ते. माझी अडॉप्ट केलेली मुलगी गुंजन हिच्याशी असलेलं जे नातं आहे त्याच्याशिवाय मी दुसरं कोणतंही नातं सांगत नाही. नातीच मान्य नाही आहेत मला. पण मी इन्व्हॉल्व्ह होतो ना. मी सांगितलं तुला इन्व्हॉल्व म्हणून? माझी परवानगी घेतलीस इन्व्हॉल्व होताना? म्हणजे हे बघ, तुझ्या माझ्यात एक अलिखित करार झालेला आहे. माझ्या परवानगी शिवाय माझ्याशी कुठलंही नातं ठेवायचं नाही, माझ्यात इन्व्हॉल्व व्हायचं नाही. अरे बघतोस काय असं वेडा? काय म्हणते सागर, करायचीत काय नाती? आणि एखादं नातं जर का आपल्याला निभावता येत नसेल तर आपल्या मनाला किती यातना होतात सांग बरं. आपण म्हणतो हा माझा बॉयफ्रेंड, ही माझी गर्लफ्रेंड, ही बायको, हा नवरा. किती किती खरं असतं रे ते. खरं सांगू सागर, त्यापेक्षा येणाऱ्या क्षणांचा मनसोक्त आनंद लुटायचा, ती मनसोक्त. पण कोणतंही नातं ठेवायचं नाही. नातं नो वे. बेडू. मी तुमच्यासमोर हात जोडून विनंती करतो. अहो हे काय करताय तुम्ही? नाही, प्लीज तुम्ही तुमच्या मुलाला समजावा. माधुरचा नाद सोडायला सांगा त्याला. हो पण माधुरी ऐकणार आहे का? हे बघा, तिला समजावण्याची संपूर्ण जबाबदारी आमची आहे. एका मुलीच्या जबाबदारीतून मोकळे झालो तरीही माझी काळजी करू नका, म्हटलं की झालं.
हे बघ माधुरी, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. तुम्ही तरुण आहात. या वयात आपल्याला जी माणसं अतिशय प्रिय असतात ना, त्यांच्या व्यतिरिक्त बाकी सगळी नाती दुय्यम असतात. पण असं वाटणं हे चुकीचंच आहे. ही एक मुलगी आहे आणि आम्ही जर पळून जाऊन लग्न केलं तर माझ्या मम्मी पप्पांना जगात तोंड दाखवायला जागा उरणार नाही असं तुम्हाला म्हणायचंय? की माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न जमणार नाही असं तुम्हाला वाटतं? तर याचा विचार माझ्या मम्मी पप्पांनी करायला हवा. त्यांनी जर आम्हाला लग्न करायला परवानगी दिली ना तर पळून जायचा प्रश्नच येणार नाही ना. मला एक सांगा, लग्नानंतर आई वडील आपल्या मुलांच्या संसारात लुडबुड करतात का? नाही ना. मग आम्हाला आमचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य द्या ना. समजा मम्मी पप्पांनी सांगितलं त्या मुलाशी मी लग्न केलं आणि माझं नाही पटलं त्याच्याशी, तर दोष कोणाला द्यायचा? त्यापेक्षा आम्हाला आमच्या मनाप्रमाणे वागू देत ना. संसार बहारला तरी आमच्यामुळे आणि विस्कटला तरी आमच्याचमुळे. कोणाला दोष द्यायचा प्रश्न येणारच नाही. माधुरी, तू खूप घाई करतेस असं नाही वाटत आहे तुला? घाई करते? म्हणजे मला आत्ता नोकरी लागली आहे, मला नीट सेटल तर होऊ दे ना. सेटल होऊ दे? अजून किती वर्ष घेणार आहेस तू सेटल व्हायला? अरे गेली 3 वर्ष तू माझ्याबरोबर फिरतोयस. नाही, माझी मुलीची जात, एका मुलीबरोबर गेले 3 वर्ष तू फिरतोयस. तुझ्या आई वडिलांना चालणार आहे ना? शारीरिक संबंध आले नाहीयेत अजून आमचे, पण ते येणारच नाहीत असं नाहीये ना? का त्यानंतर आपण लग्न करायचं? का तेव्हाही मी सेटल नाही असं म्हणणार आहे? रिया रिया प्रिया तिच्या सासरी निघून गेली. प्रिया एकुलती एक मुलगी आहे असं का नाही समजत मम्मी पप्पा? माझी एवढी काळजी करण्याचं काहीच कारण नाही. माधुरी, काय ठरवलंयस तू? पुन्हा पुन्हा मला तोच प्रश्न का विचारला जातोय? माझा निर्णय बदलणार नाही. आपली माधुरीच नको इतका पुढाकार घेते म्हटल्यावर. माधुरीने कितीही पुढाकार घेतला तरी अविनाश लग्न करण्याच्या परिस्थितीत असायला हवा. म्हणजे मी अविनाशला नोकरी मिळवून दिली हे मी पंडित साहेबांच्या कानावर घातलं. त्यामुळे त्यांचा स्वाभिमान चांगलाच दुखावला गेला असणार. आणि आता ते स्वतःहून ती नोकरी त्याला सोडायला भाग पाडतील. आता नोकरी धंदाच नाही असं म्हटल्यावर स्वतःच्या पायावर धोंडा पाडण्या इतपत आपली माधुरी काही मूर्ख नाही आहे. हो, पण म्हणजे जर आणि तर या गोष्टीवरच अवलंबून राहायचं का आपण?
प्रियाची तशी काही आम्हाला काळजी नाही, पण माधुरीचं तुझ्याशी लग्न झाल्यानंतर तिचं कसं होणार याची मात्र आम्हाला काळजी वाटते. म्हणूनच आम्ही असं ठरवलं की लग्न झाल्यानंतर घर जावई म्हणून तू आमच्या घरी राहायला यायचंस. माधुरीमुळे जीवाला घोर लागलेलाच आहे. तुझं लग्न होऊन जाऊ दे, तू आई हो. म्हणजे मग तुला कळेल मुलांची काळजी करणं काय असतं. मी आणि माझं नशीब. लग्न सक्सेसफुल नाही झालं तरी तुम्हाला दोष देण्याचा प्रश्नच येणार नाही. मात्र आमचा सुखाने चाललेला संसार पाहून तरी तुम्ही अविनाशला जावई म्हणून एक्सेप्ट करणार आहात की नाही? इन्स्पेक्टर भोसले, काय काय झालं? कुठे निघालात प्राची मॅडम? मी एक मिनिट, फोन बघू. फोन कशासाठी? इन्स्पेक्टर भोसले, डाऊट होताच आम्हाला तुम्हाला खबर कोण देतं ते. डाऊट खरा निघाला. तुमचं अरेस्ट वॉरंट आहे आमच्याकडे. तुमचा खेळ खलास प्राची मॅडम. आता आमची वेळ. चला, बाहेर सरकारी जीप तुमची वाट बघते. चला. आशा, ए आशा, झालं का? म्हणजे मी तुला आतमध्ये शोधतोय आणि तुझं आपल्या इकडे तांदूळ निवडता सुरू आहे. बर, मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अरे देवा, म्हणजे आपण
बँकेने दिलेला फ्लॅट सोडला तसा आता तुम्ही नोकरी सोडायचा विचार करताय का? तू काहीही बोलतेस ना छे. अगं पणशीकर साहेब माझ्या पाठीशी आहेत, सगळा स्टाफ माझ्या पाठीशी आहे. आडातच नाही तिकडे पोहऱ्यात कुठनं येणार आहे. मी आयुष्यात कधी एक पैशाची लाच खाल्लेली नाही. माझ्या विरुद्धची चौकशी यशस्वी होईलच कशी, मला शिक्षा होणारच कशी? तुम्हाला एवढी खात्री आहे ना, मग बँकेने दिलेला फ्लॅट तुम्ही सोडलातच का? एक मिनिट, तो सोडला निषेध नोंदवायचा म्हणून. नाही हो, म्हणजे आपण या जुन्या घरात राहायला आलो, पण सागरला लोखंडवाला मध्ये राहायला जावं लागलं ना. मला एक गोष्ट सांगतो आशा, पृथ्वीवरचा कुठलाही सजीव प्राणी आयुष्यभर आपल्या पिलांना पोटाशी कवटाळून धरतो का? हा, पिल्लं मोठी झाली की ती आपापल्या वाटेने निघून जातात की नाही? मग बर ते जाऊ दे. मला तुला एक वेगळीच गोष्ट सांगायची आहे. आमचे जे पणशीकर साहेब आहेत ना, त्यांनी त्यांच्या समीरसाठी आपल्या ज्योतीचा हात मागितलेला आहे. भाई काय सांगताय काय? मग अगं तू ऐकतेस काय? त्यांना हे कसं सांगायचं ते सुचतच नव्हतं, पण शेवटी म्हणाले, पंडित साहेब, म्हणजे तुमची जरी चौकशी सुरू असली तरी सुद्धा मला तुमच्याबद्दल खात्री आहे. मला ठाऊक आहे तुम्ही लाचखोर नाही आहात. तुमच्याबद्दलची माझी जी प्रतिमा होती ना, ती पूर्वीसारखीच आत्ताही कायम आहे, असं म्हणाले आणि समीरचं प्रपोजल माझ्या पुढे ठेवून दिलं. हा, पण त्याने आपल्या ज्योतीला कुठे बघितली, कधी बघितली? अगं पाहिलंय ना, ती आमच्या ब्रांचला 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून मोठी पूजा नव्हती का घातली ब्रांच मध्ये? त्यावेळी मी ज्योतीला घेऊन गेलो होतो तेव्हा त्यांनी पाहिलं. मग बरं तुम्ही काय म्हणाला? मी काय म्हणणार, मी आधी समीरची सगळी चौकशी केली. तेव्हा मला असं कळलं की हा जो समीर आहे ना, तो सरगमराव मॅडमच्या कंपनीत PRO आहे. गलेलठ्ठ पगार आहे. मग काय, मी म्हटलं मुला मुलींनी एकमेकांना पसंत करू दे की झालं. पणशीकर साहेबांनी त्यांचा मुलगा आहे ना समीर, त्याच्यासाठी तुझा हात मागितलेला आहे. माझ्या जीवलग मित्राच्या मिसेस म्हणून धिंड काढून पोलीस स्टेशनला नेत नाही मी तुम्हाला. उपकार करतोय मी तुमच्यावर. काय प्रिया मॅडम, परवा लग्न आहे आपलं, कसं वाटतंय? छान वाटतंय ना? छानच वाटणार. पुढे काय होईल, कसं होईल, भविष्याचं काय, अशी धास्ती घ्यायचं काही कारणच नाही. बालवयाची